हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सात्विक क्रिएशन. आज आपण बनवणार आहोत वाण देण्यासाठी दोन प्रकारच्या नथ, तारेची नथ आणि प्रेस नथ. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नथ बनवण्यासाठी लागणारे मटेरियल 0.3 mm ची तार जी आपल्याला रॅपिंगसाठी लागेल. त्याचबरोबर राऊंडर, कटर. इथे मी 24 गेजची तार यूज केली आहे कारण आपण तारेची नथ करणार आहोत. त्याचं माप या पद्धतीने घेतलं आहे, पाहू शकता. इथे 3 mm चे मी व्हाईट कलरचे मोती घेतले आहे. 1 mm चे गोल्डन बीड्स घेतले आहे, लोरियल. त्याचबरोबर मी 2 स्टोन घेतले आहे. एक पिंक कलरचा ड्रॉप शेप घेतला आहे आणि त्याचबरोबर एक राऊंडचा या पद्धतीचा स्टोन घेतला आहे आणि आपल्याला एक स्मॉल साईजचा क्रिस्टल लागेल. तर आपण स्टार्ट करूया. सुरुवातीला 0.3 mm च्या तारेचा आपण तुकडा कट करून घेऊया. इथेपर्यंत वगैरे घेतला तरी चालेल. या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा स्टोन पॅक करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, सुरुवातीला ही जी तार आहे याच्यामध्ये हा जो स्टोन आहे तो मी इथून इथे काढते. म्हणजे आता तुम्ही लक्ष द्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल. या पद्धतीने असं मध्यभागी आला पाहिजे. स्टोन थोडासा मी खाली घेते. इथे एक 3 ते 4 वेळा तार आपली रॅप करून घेते आधी 0.3 mm ची. म्हणजे आपल्याला याच तारेने इकडं स्टोन पॅक करता येईल. आता या तारेला आपल्याला काय करायचं आहे, बॅक साईडला घ्यायचं. अंगठ्याच्या सहाय्याने थोडा स्टोन पॅक असं टाईट पकडायचा. हा जो स्टोन आहे इथून आपल्याला विरुद्ध म्हणजे पलीकडच्या दिशेला तार बाहेर काढायची आहे. असं पलीकडे काढून घ्यायचं. त्यानंतर लगेचच त्याच्या बाजूला जे आपलं होल असतं त्यालाच तुम्ही जरी माझ्या बोटाकडे लक्ष दिलं ना तरी तुमच्या लक्षात येईल. तर आता आपल्याला इथे काय करायचं आहे, याभोवती आपल्याला मोत्यांची एक लाईन तयार करायची आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ही जी तार राहिलेली आहे त्यामध्येच आपल्याला हा मोती टाकून घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक गोल्डन कलरचा क्रिस्टल असं पूर्णपणे खाली आणा. तुमच्या अंगठ्याच्या सहाय्याने असं टाईट इथे पकडा आणि गोल्डन बीड्स असा साईडला घेऊन मोत्यामधूनच खाली तार पास करा. या पद्धतीने थांबा, लक्षात येऊन जाईल तुम्हाला. असं पूर्ण आपल्याला याभोवती अशी माळ तयार करायची आहे. आता पुन्हा एक दाखवते दुसरं. एक मोती टाकून घेऊया. मोती टाकल्यानंतर सेम आपल्याला पुन्हा एकदा गोल्डन बीड्स टाकायचं आहे. गोल्डन बीड्स साईडला करून घेते मी या पद्धतीने एक असा. आणि मोत्यामधूनच फक्त आपल्याला तार पास करायची आहे पुढे या पद्धतीने. बाजूला बाजूला असं आले पाहिजे, गॅप पडता कामा नये. मी असं पूर्ण तयार करून घेते असं या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे शेवट ते आपल्याला या मोतीभोवती असं 2 मोती पकडून करायचं या पद्धतीने. 2-2 मोती पकडून आवळून घ्यायचं. म्हणजे आपलं जे स्टोन आहे त्याच्या भोवती हे मोती पॅक होऊन जातील. 2-2 मोती पकडा आणि तार गुंडाळून घ्या आणि पूर्ण शेवटपर्यंत खाली आणा.
असं या पद्धतीने यायला पाहिजे. आता ही जी शिल्लक राहिलेली आपली खाली आणलेली तार होती, यामध्ये मी असे गोल्डन बीड्स टाकून घेतले आहे. या पद्धतीचे पाहू शकता. आपल्याला काय करायचं आहे, हे जे गोल्डन बीड्स आहे ते आपल्याला स्टोन भोवती या पद्धतीने कवर करायचं आहे, राऊंड द्यायचं आहे, म्हणजे फिनिशिंग चांगली दिसते. पाहू शकता तुम्ही आता. या पद्धतीने पुन्हा एकदा खाली घ्यायचं. सेम आपल्याला गोल्डन जी माळ आहे ती या पद्धतीने आली पाहिजे. आता खाली घेतल्यानंतर खालूनच आपल्याला वरती काढायची आहे, म्हणजे गोल्डनची जी माळ आहे ती आपल्याला पॅक करता येईल अशी. मी काय केलं, खालून तार घेतली, गोल्डन बीड्समधून वरती घेतली आणि त्यानंतर तिथेच मी खाली घेतली, म्हणजे आपली तार कुठेही जात म्हणजे दिसत नाही. असं या पद्धतीने आलं पाहिजे. पाहू शकता. माझी आता तार इथे मला कमी पडली, त्यामुळे मी दुसरी घेते 0.3 mm ची तार. पहिल्यांदा आपल्याला जर तार कमी पडली तर जिथून आपण एंड झाला होता तारेचा तिथे असं 2-3 एडे देऊन असं गुंडाळून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला स्टोन ॲड करायचा आहे पुढची प्रोसेससाठी. तर यासाठी मी स्टोन असा ॲड केला आहे. इथून इकडे काढायचा स्टोन आधी आपण पॅक करून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा स्टोन घातल्यानंतर ही जी बाजूची लाईन असते, होल असतो, त्याच्यामधून आपल्याला समोरच्या दिशेला तार घ्यायची आहे, म्हणजे आपला स्टोन इझिली पॅक होतो. आता जिथून आपण बाहेर काढली सेम त्याच्याच बाजूने आपल्याला घ्यायचं आहे. असं करून आपल्याला पूर्ण होल इकडे तिकडे तारा पास करून स्टोन पॅक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने असं मी स्टोन पॅक करून घेतला आहे. आता इथे आपल्याला 2 वेळा खाली तार व्रॅप करून घेऊया. यामध्ये आपल्याला व्हाईट कलरचे मोती टाकून घ्यायचे आहेत. असे या पद्धतीने अशा आपण व्हाईट कलरचे मोती टाकून घेतले आहे. ते आपल्याला स्टोन भोवती या पद्धतीने व्रॅप करायचे आहे. फ्लॉवर बनवायचं पहिल्यांदा असं आलं पाहिजे. जर आपले ॲडिशनल असेल तर काढून टाका. या पद्धतीने आणि अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडून खाली असं 2 वेळा व्रॅप करून घ्या. व्रॅप केल्याच्या नंतर या पद्धतीने 2-2 मोती पकडून स्टार बनवा. असं या पद्धतीने मी तार गुंडाळून घेतले आहे. आता पुन्हा खाली तार घ्यायची आणि 2 वेळा व्रॅप करायची. तार इथे 2 वेळा व्रॅप केल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पुन्हा एकदा व्हाईट मोती. व्हाईट मोती टाकल्यानंतर आपण एक पिंक कलरचा क्रिस्टल घेतला होता, तो क्रिस्टल टाकूया. व्हाईट मोती टाकल्यानंतर पहिल्यांदा 2 वेळा तार गुंडाळून घ्या आणि त्यानंतर मग क्रिस्टल ॲड करा. आता क्रिस्टल भोवती आपण 2 वेळा तार ॲड करून घेऊया अशी. आणि पुन्हा एकदा व्हाईट मोती असं व्हाईट मोती 2 वेळा तार व्रॅप करा. आणि मग आपण एक 3 ते 4 लोरियल घेतलेले, तुम्हाला जेवढे आवडतील. इथे तुम्ही कलरफुलही यूज करू शकता, म्हणजे ग्रीन किंवा रेड वगैरे तुमच्या पद्धतीने. मी ते 3 लोरियल ॲड करते. 3 लोरियल आपल्याला हे जे आहे इथे असं अंगठ्याच्या साहाय्याने टाईट पकडायचं आणि एक 6 ते 7 वेळा तार आपल्याला अशी गुंडाळायची आहे, म्हणजे लोरियल खाली येणार नाहीत, अशी टाईट बसेल नथ आपली.
आता ही जी राहिलेली आपली 0.3 mm ची तार आहे ही आपण कट करून घेऊया. या पद्धतीने. आता आपल्याला ही जी खालची तार आहे याला आपल्याला राउंडरच्या सहाय्याने नथ घालण्यासाठी थोडीशी कट करून घेते, म्हणजे शेप द्यायचा आहे नथ घालण्यासाठी. या पद्धतीने हे केल्यानंतर आता आपल्याला अशी नथीचा आकार द्यायचा आहे. या पद्धतीने हे असं या पद्धतीने खाली आणायचं आहे. असं या प्रकारे. आता ही जी तार आहे ती अशा पद्धतीने खाली आणायची आणि यामधून आपल्याला असं थोडंसं वाकडं करायचं. आणि नथीचा शेप द्यायचा. या पद्धतीने आपली नथ तयार आहे. आता आपण दुसरी प्रेसची नथ स्टोनची बघणार आहोत. लोरियल लागणार आहेत आपल्याला गोल्डन, त्याचबरोबर एडी बॉल लागणार आहे. ड्रॉप शेपचे मी ग्रीन कलरचा एक मोतीचा स्टोन घेतला आहे, 0.3 mm ची तार. त्याचबरोबर आणखी एक या पद्धतीचा लीफ पानाचा स्टोन घेतला आहे. 22 गेजची ही तार आहे. राउंडर आणि कटर. आता आपण दुसरी प्रेसची नथ स्टोनची बघणार आहोत. लोरियल लागणार आहेत आपल्याला गोल्डन, त्याचबरोबर एडी बॉल लागणार आहे. ड्रॉप शेपचे मी ग्रीन कलरचा एक मोतीचा स्टोन घेतला आहे, 0.3 mm ची तार. त्याचबरोबर आणखी एक या पद्धतीचा लीफ पानाचा स्टोन घेतला आहे. 22 गेजची ही तार आहे. राउंडर आणि कटर. सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, ही जी तार आहे त्याला आपल्याला वरती लूप द्यायचा आहे. या पद्धतीने असा. प्रेसच्या नथसाठी नेहमी आपल्याला इथून सुरुवात करावी लागते. लूप दिल्यानंतर साईडला ठेवूया. आपण 0.3 mm च्या तारेचा तुकडा कट करून घेते मी. .3 mm ची तार आपल्याला कट करून घेतली आहे. त्याचबरोबर आधी आपण इथे स्टोन ॲड करणार आहोत. त्यासाठी मी काय करणार आहे, इथून इथेपर्यंत स्टोन काढायचा आहे, म्हणजे तार आपल्याला एंटर करायची आहे. त्यासाठी पाहू शकता या पद्धतीने आलं पाहिजे. पूर्ण एंडपर्यंत आणायचा असा. स्टोन थोडा खाली घेते. इथे मी 2 ते 3 वेळा आधी तार व्रॅप करून घेते. ही या पद्धतीने थोडंसं वर घ्यायचं. थोडा आपण नंतर हा लूप नंतर वाकवून घेऊया. असा लूप वाकवून घेतला तरी चालेल. आणि इथे आपल्याला 0.3 mm ची तार अशी पुन्हा एकदा व्रॅप करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचे तुम्हाला लूप दाखवले. आता पुन्हा एकदा मी घालून दाखवते. असं आलं पाहिजे. हे एंडला घ्यायचं आपण या पद्धतीने, म्हणजे जास्त असं दिसत नाही. पहा असं या पद्धतीने या होलमधून अपोजिट साईडला तारा काढून मी पॅक केला आहे. त्यानंतर खाली आपल्याला 2 वेळा तार व्रॅप करायची आहे. स्टोन आपला पूर्णपणे असा पॅक झाला आहे. तार व्रॅप केल्याच्या नंतर आपण हा पण एक स्टोन घेतला होता लीफचा, तो आपल्याला या पद्धतीने टाकायचा आहे. सेम आता आपल्याला या ज्या आजूबाजूला हे जे मोकळी जागा असते यामधूनच अपोजिट साईडला तार खेचायची असते, म्हणजे स्टोन त्या तारेवरती पॅक होऊन जाईल. या पद्धतीने पुन्हा एकदा
असं या पद्धतीने या होलमधून अपोजिट साईडला तारा काढून मी पॅक केला आहे. त्यानंतर खाली आपल्याला 2 वेळा तार व्रॅप करायचे आहे. स्टोन आपला पूर्णपणे असा पॅक झाला आहे. तार व्रॅप केल्याच्या नंतर आपण हा पण एक स्टोन घेतला होता लीफचा, तो आपल्याला या पद्धतीने टाकायचा आहे. सेम आता आपल्याला या ज्या आजूबाजूला हे जे मोकळी जागा असते यामधूनच अपोजिट साईडला तार खेचायची असते, म्हणजे स्टोन त्या तारेवरती पॅक होऊन जाईल. या पद्धतीने पुन्हा एकदा या पद्धतीने आणि खाली तार 2 वेळा व्रॅप करायची. आणि पुन्हा एकदा आपल्याला इकडच्या साईडला तार आणायची आहे. त्यासाठी मी या पद्धतीने तार इथे आणली. आता ही जी मोकळी जागा आहे स्टोन आणि पिंक याच्यामध्ये, इथे आपल्याला लोरियलनी फिनिशिंग द्यायची आहे. त्यासाठी मी लोरियल टाकून घेते. तुमच्या मनाने तुम्हाला जेवढे आवडतील तेवढे टाका. मी एक 4 ते 5 टाकते, म्हणजे थोडंसं भरगच्च दिसेल. अंगठ्याच्या साहाय्याने पुन्हा एकदा आपल्याला इथे टाईट पकडायचं आहे आणि लोरियल भोवती आणि त्या तारेभोवती आपल्याला 2 वेळा व्रॅप करायचं आहे. या पद्धतीने असं आलं पाहिजे. आता ही जी तार आहे ती आपल्याला खाली आणायची आहे. त्यासाठी मी ते तार अशी खाली आणली आहे पाठीमागून. इथे आपल्याला स्टोन ॲड करायचा आहे, एडी बॉल. याभोवती असं, आणि इथे 2 वेळा व्रॅप करायचं आहे. इथे परत वरती तार आणून पुन्हा एकदा आपल्याला सेम आपल्याला इथे लोरियल टाकून घ्यायचे. इथे जी आपण तार आणली होती त्याच्यामधून मी 4 लोरियल असे टाकून घेतले. पुन्हा अंगठ्याच्या साहाय्याने इथे असं टाईट पकडायचं. या एडी बॉल आणि पिंकच्या ह्याच्यामध्ये आपल्याला हा गॅप भरून काढायचा आहे, फिनिशिंग द्यायची आहे. त्यासाठी अंगठ्याच्या साहाय्याने असं टाईट पकडून आपल्याला या पद्धतीने टाईट करायचं आहे. जर तुम्हाला तार खेचताना इश्यू येत असेल तर राऊंडरच्या साहाय्याने असं पकडा, म्हणजे पॅक होऊन जाईल असं व्यवस्थित पद्धतीने. असा यायला पाहिजे. पूर्ण तार मी इथं गुंडाळून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी राहिलेली तार आहे याला आपण प्रेस नथीसाठी नथीचा शेप देऊया. या पद्धतीने हे असं वाकवायचं आहे. या पद्धतीने असं आलं पाहिजे. राहिलेली जी एक्स्ट्रा तार आहे ती आपण कट करून घेणार आहोत. आणि इथे आपल्याला प्रेसचा शेप द्यायचा आहे. या पद्धतीने
या पद्धतीने आपली प्रेसची नथ तयार आहे. पाहू शकता. ही तुम्ही हळदी कुंकाला देऊ शकता किंवा या पद्धतीने तुम्ही वाण देऊ शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.